शहा मुंबईच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की खरं तर राष्ट्रवादीचा वारसदार जर अजित पवारांना दिलं असतं तर अशी ताटाफूट झाली नसती आणि त्याचसोबतच शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांना जर वारसदार म्हणून अर्थात त्यांच्याकडे सत्ता दिली असती तर अशी पक्षांची फाटाफूट झालीच नसती. हे सगळं सोडा, मला तुम्ही सांगा बीसीसीआयचं काय कोणाला दिलं, कोणाच्या हाती दिले बीसीसीआय हे पण सांगा. एखाद्या क्रिकेटरला मिळाली असती तर चांगलंच झालं असतं ना. बीसीसीआयची जी अध्यक्षपद आहे किंवा आयसीसीचं आहे, काय कुठे कोण कोणावर बोलतंय, स्वतःचा पक्ष सांभाळण्यापेक्षा आणि स्वतःचं जे काही खातं आहे ते सांभाळण्यापेक्षा आमचे पक्ष फोडायचे, आमचे परिवार फोडायचे, महाराष्ट्राला मागे न्यायचं, हे सगळं करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्ड्रग पार्क असेल, एअरबस स्टार असेल, हे का गुजरातला नेलं. आदित्य, एक प्रश्न असा सुद्धा त्यांच्या वतीनं विचारण्यात आलेला आहे की काँग्रेस ज्यांच्याबरोबर तुम्ही आता आहात ते बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी का लावत नाही आणि ते सावरकरांवर कधी बोलणार. मला वाटतं ज्या हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष त्यांनी तोडला, नाव चोरलं, फोटो चोरला, ह्याच्यावर त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, हे तर महान व्यक्ती आहेतच, महापुरुष आहेत आणि आम्ही सगळेच नतमस्तक होतो त्यांच्यासमोर, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होतो. पण भाजपने हे उत्तर द्यावं की आजच्या घडीला, आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणांची जे जॉब्स 5 लाख रोजगाराच्या संध्या गुजरातला खेचून नेल्या आहेत, त्याच्यावर भाजप का नाही बोलत आहे. म्हणजे इथे येऊन सगळं वेगळं वेगळं बोलायचं, पण स्वतःनी जो घोळ घातलेला आहे, जी महाराष्ट्रात आपण पाहतोय मागे खेचण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावर काहीच बोलत नाही आहेत. पक्ष फोडले कोणी यांचे, भाजपाने फोडले. इथून मूळ जे कारण आहे ते उद्धव ठाकरे आहे असं राज ठाकरे म्हणतात. मला वाटतं काय की एकमेकांच्या वतीने भाजप आणि मनसेनी बोलू नये. मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही, पण एक भीतीदायक गोष्ट हीच आहे की जी मनसे आम्हाला वाटायचं की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढते, ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढायला लागलेले आहे. तुम्ही ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून उद्योग मोठे नेले गुजरातला, ज्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नोकऱ्या नेल्या गुजरातला, त्याच मोदी साहेबांना मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याच भाजपला पाठिंबा दिला ज्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण आज घाणेरडं केलेलं आहे, गलिच्छ केलं आहे आणि गढूळ केलेलं आहे. भाजपला पाठिंबा देऊन महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम प्रत्येक जो पक्ष भाजपला पाठिंबा देईल ते करत आहेत. भाजपनं जो जाहीरनामा जाहीर केला आहे याच्यामध्ये त्यांनी एक नमूद केलंय की ज्या किमती वाढलेल्या आहेत या स्थिर ठेवण्याचा. मग 2 वर्षात का नाही केलं? 2 वर्षात का नाही केलं? त्यांचं 2 वर्ष सरकार होतं, बहुमताचं सरकार दिल्लीत 10 वर्ष होतं. आत्ता जूनमध्ये त्यांचं बहुमत गेलेलं आहे, पण 2 वर्षात जे काही असं जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे ते का नाही केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2014च्या जाहीरनाम्याचं किती गोष्टी त्यांनी पाळल्यात. मध्यंतरी एक रिपोर्ट पण आलेला की जे जे भाजप सांगतं त्यांच्या जाहीरनाम्यात तशा गोष्टी ते करत नाहीत. सॉरी, हे केल्यानंतर तुमच्याकडे तो 1500 रुपये देऊन किंवा 1500 रुपये देऊन महिलांचं मत विकत घेतलं जातं असं बोललं जात आहे. मग तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगताय की आम्ही 3000 रुपये देऊ, मग ही महिलांना लालूच नाहीये. महिलांना आधार देणं गरजेचं आहे. आपण पाहत असाल आम्ही अजून त्याचे एक पाऊल पुढे गेलेलो आहे आणि महिलांसाठी ST असेल, BST असेल, सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बस सेवा आहेत त्याच्यात फ्री प्रवास, मोफत प्रवास हे देखील सांगितलेलं आहे. कारण आजची महागाई जी आपण पाहतोय, वाढती महागाई जी आहे ही भयानक आहे आणि कुठे ना कुठेतरी महिला ज्या समाजाचा कणा आहेत, महिला जे घर चालवतात, समाज चालवतात, ह्यांना कुठेतरी आधार देऊ शकलो तर गैर काय. पण जे 1500 रुपयाचं आम्ही बोलत आहोत, भाजपनी 2014ला 15 लाख देणार होते, ते 1500वर आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांना बहिणी आठवल्या, पण त्यांना बहिणी ह्यावेळी नाही आठवल्या जेव्हा गौरी लंकेश यांचे मारेकरी घेतलेत त्यांच्या पक्षामध्ये. त्यांना बहीण ह्यावेळी नाही आठवली जेव्हा बिल्किस बानोच्या रेपिस्टला त्यांनी आरती केली होती आणि पक्षात घेतलं होतं. त्यांना बहीण ह्यावेळी नाही आठवली जेव्हा वामन म्हात्रेंनी एका महिला पत्रकारावर विचारलं होतं की तुमचाच रेप झाला का. सर, शरद पवारांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं की निवडणुकीनंतर ज्यांचे सर्वात जास्त आमदार येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद दिलं जाईल, त्या संदर्भात विचार करू. मला वाटतं आम्ही महाराष्ट्र हिताचे मुख्यमंत्री हेच त्या पदावर बसवणार आहेत. भाजप जे गुजरात हिताचा विचार करतं, भाजप हिताचा विचार करतं असं नाही. बघा, शिवतीर्थावर वर्षानुवर्ष आणि खास करून गेले काही 10 वर्ष म्हणजे तिथे मोठ्या साहेबांसाठी आम्ही जात असतो. आजोबांचं जेव्हा हे तिथी असते तेव्हा जात असतो 17 नोव्हेंबरला. आणि रोखण्याचं कारण काय? An anti-conversion bill has been in fact proposed by Bharatiya Janata Party. If they come to power, they will bring the anti-conversion law in the state of Maharashtra. How do you see? I think the BJP's last card before losing is Hindu-Muslim or India-Pakistan. If you see what they've done even yesterday is they've blamed numbers of Rohingyas in Bangladesh coming to Mumbai and trying to take over Mumbai's institutions. The joke in this is for the past 10 years the BJP has a majority government in the center. The BJP is actually raising questions on the Jawans who guard our borders. The BJP is doubting our Jawans, which is very sad. This is very insulting.
As far as And in terms of this bill, what is very important is you see every election, be it the Uniform Civil Code or be it such bills, the BJP tries to create such issues. In every state they're contesting elections to try to win those elections, and later on it goes into the back burner. My straight question to the BJP is, before proposing anything else, tell us why did you take away 5 lakh jobs from the youth of Maharashtra to Gujarat? you think that धर्मांतरण के खिलाफ अगर बीजेपी बिल मला वाटतं पक्षांतर बिलचं काय पक्षांतराबद्दल काय लक्ष सरण लागलेलं आहे. तुमची सभा होणार का कुठे 17 तारखेला? आमची मुंबई तर होणारच आहे. आता आम्ही पाहतोय उद्धव साहेबांनी जे सांगायचं ते काल सांगितलं. धर्मांतरण मला वाटतं पक्षांतर बिल पण त्याच्यावर पण बोला आणि देश आमचा धर्म है. धर्मांतरण बिल अगर बीजेपी लाने की बात कर रही है तो ये अगर मगर की बातों में नहीं जाना है. आज पहले महाराष्ट्र के जो मुद्दे हैं, महंगाई हो, बेरोजगारी हो, उस पर बात करें ना. बीजेपी कभी चांद की कुछ बात करेगी, कभी मंगल की कुछ बात करेगी. ठीक है, ये सब तो करिए, लेकिन महाराष्ट्र की बात कीजिए, महाराष्ट्र के हित की बात कीजिए. आज किसान जो आत्महत्या कर रहे हैं उनके बारे में बात कीजिए. उनके लिए क्या किया. महिलाओं पे जो बढ़ता अत्याचार है उस पर बात कीजिए, महिलाओं के लिए क्या किया है. अगर आप देखें तो युवा आज बेरोजगार है, हैरान है, त्रस्त है, उनके लिए क्या किया. तो सारे उद्योग लेके गए गुजरात में. इस बात पे बयान दे. और यही बातें हर एक राज्य में होती है. यही बातें जो कहते हैं कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे, यही बात भाजपा की है. बांटते हैं और खिस्सा काटते हैं हर एक का, और फिर लूटते हैं स्टेट. अमित शाह अगर बात कर रहे हैं आपके ऊपर की पार्टी तोड़ने की बात जो वो कह रहे हैं, उसके बारे में क्या कहेंगे उसको लेकर? बात तो साफ है, किसने पार्टी तोड़ी ये सबको पता है. गंदी राजनीति किसने की ये सबको पता है. महाराष्ट्र द्वेष्टे कौन है, महाराष्ट्र द्रोही कौन है, ये सबको पता है. सिर्फ और सिर्फ भाजपा है. और यही बात मैं कहना चाहता हूँ कि आज मुद्दे की बात करे भाजपा. पिछले 2 सालों में एक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार बनाई थी, तो महाराष्ट्र को क्या मिला. अमित शहाने जे आपकी सभा होगी, मनसे की सभा होगी. मैंने अभी कितने बार जवाब दिया है. अमित शहाने म्हटलेलं आहे की जर राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळेऐवजी जर जयंत पाटील असते किंवा शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेऐवजी जर एकनाथ शिंदेना जर दिलं असतं तर कुठंतरी झालं बोल. नहीं सर हम तुम्हाला कसं लगा इंग्लिश येस. BJP and the Sarkar is saying what proof do you have? This was a decision taken by the companies when they decided to go there. The proof is this. Firstly, if you see last year in the assembly, the illegal CM Eknath Shinde claimed that 4 lakh crores investment worth is coming into Maharashtra from Vedanta Foxconn. Firstly, his numbers were wrong. He doesn't know what he's talking about. 2, he had said on the assembly floor that Maharashtra will get the investment from Vedanta Foxconn. Why did it go away to Gujarat just a day after meeting Devendra Fadnavis? What about Airbus Tata? So many even BJP leaders were claiming that it's coming to Nagpur. Why did it go away to Gujarat? So this is a forced exodus plan. अमित मालवीय जो है बीजेपी के ट्वीट करते हैं, वो खासकर उलेमा बोर्ड ने जो महाविकास आघाड़ी को समर्थन दिया है. देखिए क्या है, वो 2 रुपए वाले ट्विटर को हम ज्यादा भाव नहीं देते, छोड़ दो. As far as India Alliance is concerned, Amit Shah has made an attack. He said that those who fail to implement their policies in Karnataka, Telangana are promising 3,000 rupees per month in Maharashtra. He is the most honorable home minister of this country. I think first he should look at why Manipur is burning for almost a year. Then come and attack us. He should speak about Manipur, try to calm down the situation there. Even in Jammu and Kashmir, why haven't Kashmiri Pandits been able to go back and feel safe after 6 years of BJP's rule and President's rule in Jammu and Kashmir? He must answer this. Thank you.